आर्टिलरी सेंटर रोड परिसरामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांना ते दूषित पाणी पिण्यासाठी नागरिकांनी आणल्याचा एकच गोंधळ उडाला होता. यामुळे पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत नसून सध्या नळामधून घाण आणि दुर्गंधयुक्त पाणी येत असल्यानं संतप्त नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामध्ये पाण्याच्या बाटल्या आणून अधिकाऱ्यांनी ही पाणी प्यावं अशी मागणी केल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला होता. तक्रार करण्यासाठी महापालिकेत गेले असता काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात आला. तर आम्ही नगरसेवकांना घाबरत नाही असं वक्तव्य कर्मचाऱ्यांकडून केल्याचाही नागरिकांनी आरोप केला. आवटे मळ्यासह परिसरातील विविध भागांमध्ये दूषित पाणी पुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या. नागरिकांनी प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींनी तातडीनं लक्ष घालून समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करावं अशी मागणी केली आहे. यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, जयंत जाचक, वसंत दराडे, संदीप गायकवाड, शांताराम आवटे, योगेश पाटील, त्याचबरोबर सुनीता गायसुनीता, सिंधुबाई शेळके, राधा आवटे, यशोदा गायकवाड, जिजाबाई गायकवाड, वैशाली गवळी हे उपस्थित होते. बोला. 10 दिवसापासून पाणी खराब येत आहे. याच्यामध्ये संडास मिक्स आहे. महापालिकेला आम्ही वारंवार कंप्लेंट केली तरी पण अधिकारी लोकांनी काही दखल घेतली नाही. आणि आज आम्ही कंप्लेंट केला असता आम्हाला धमकी देणार, तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू. तुमचं नाव? माजी सैनिक आहे. नाव काय? वसंत सखाराम दराडे. माजी सैनिक आहे मी. माझ्याकडे सेना मेडल आहे. गीता गायकवाड. महिन्यापासून आम्हाला गटारीचं पाणी येतंय. पाणी पिल्यामुळं, दूषित पाणी पिल्यामुळं लहान लहान पोरं, मोठे माणसं पण आजारी झाले. भरपूर त्रास होऊ राहिला आम्हाला. तर त्याची जबाबदारी तो घेणार आहे का? तुम्ही तक्रार केली होती का? तक्रार केलेली. कधी तक्रार केली तुम्ही? कधी केली आहे? ते ऑनलाईन अशा पण आज येतील, उद्या येतील. आज पहिल्यापासून चालू आहे इथं. आर्टिलरी सेंटर परिसरातील या संपूर्ण ज्या सोसायट्या आहे, आर्टिलरी सेंटर गेटपर्यंत म्हणजे तुमच्या बस स्टॉपपासून तिकडे बाया या सर्व मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये गेल्या 8-10 दिवसापासून गटारीचं पाणी येतं पिण्याच्या लाईनमध्ये. आणि वस्तुस्थिती आज जागेवरून बघितलेली असताना सगळ्या लाईन, ज्या ड्रेनेजच्या लाईन सगळ्या चोकअप झालेल्या आहेत. आणि अधिकाऱ्यांना सांगून जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 दिवस मला झालेले आहे. आणि नागरिकांनी तक्रार केलेल्या होत्या त्या ठिकाणी. मी ताबडतोब त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन हागवणे म्हणून जे आमचे खालती काम बघतात त्यांना मी सांगितलं. आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सगळा पाठपुरावा करायचं काम सुरू केलं. मग त्याला आज शेवटी सापडलं की चेंबर ब्लॉक झाल्यामुळे त्या लाईनमध्ये पाणी कोणाची तरी कनेक्शन लीक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि ते लीक कनेक्शन असल्यामुळे ज्यावेळेस पाणी जातं त्यावेळेस ते पाणी त्याच्यात हळूहळू ते सगळ्या आपल्या पिण्याच्या लाईनमध्ये घुसत आहे. आणि त्या जुन्या लाईन आहे, म्हणजे गेल्या 20-25 वर्षापूर्वीच्या लाईन आहे, 30 वर्षापूर्वीच्या लाईन आहे. आणि त्या बदलण्याचं काम त्वरित ताबडतोब आम्ही सांगितलेलं आहे. उद्यापासून ह्या गोष्टीचं काम आम्ही या ठिकाणी चालू करणार आहे. आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपण वस्तुस्थिती बघितली. आणि पण जो सहकार्य नागरिकांना पाहिजे अधिकारी वर्गाकडून जे सहकार्य दिलं जात नाही, कमीत कमी नागरिक आपल्याला टॅक्स भरतात नाशिक महापालिकेला, तर त्यांच्याशी वागणूकसुद्धा आपण त्या सलोख्याची वागणूक त्यांना त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. म्हणून आजच्या महासभेमध्येच आज त्या पिण्याच्या लाईन्स, अमृतवाहिनी योजनेमधल्या आणि तुमच्या याच्या गॅसच्या लाईन वरून मोठा गरदाळू आज पूर्ण दिवस नाशिक महापालिकेतील महासभेमध्ये मोठा गरदाळू झालेला आहे. आणि त्वरित हे कामं सगळे त्यांना त्या ठिकाणी थांबायला लावलेले. कारण आता 2-4 दिवसापूर्वी सिडकोमध्ये मोठी गॅसची लाईन फुटली आणि 12 ते 13 फूट तो गॅसवरती उडत होता. तशाच आमच्या इथंही आता पिण्याच्या स्ट्रॉम वॉटरचं काम चालू असताना 3 ठिकाणी पाण्याच्या लाईन मोठ्या मोठ्या फुटल्या. म्हणजे ही ठेकेदार जे आहे तो बेजबाबदारपणे हे काम करत आहे. याच्यावर चाप बसवण्यासाठी प्रशासनाला आज दिवसभर महासभेमध्ये धारेवर धरलं आहे. आणि त्याच्यात ताबडतोब त्या असे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश महापौर साहेबांनी या ठिकाणी दिले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.